पाऊस पडायला सुरुवात झाली की काहीतरी चटपटीत खावंसं वाटतं. त्यासाठी 1 वाटी हरभरा डाळ आणि 1 वाटी मूग डाळ 3 ते 4 तास भिजवल्या. नंतर पाणी नितळून दोनही डाळी मिक्सरला जाडसर फिरवून घ्यायच्या. खूप जास्त बारीक नाही करायच्या. आणि नंतर या डाळी एका बाउलमध्ये काढून घ्यायच्या. तर या दोनही डाळी वाटताना अजिबात जास्त पाण्याचा वापर करायचा नाही. आता यात बारीक कापलेला कांदा, हिरवी मिरची घातली. नंतर आलं लसणाची पेस्ट, चवीनुसार मीठ, हळद पावडर, लाल मिरची पावडर, धना पावडर, चिरलेली कोथिंबीर घातली. नंतर यामध्ये थोडासा ओवा हातांवर चोळून घालायचा आणि नंतर बाइंडिंगसाठी यामध्ये 1 चमचा तांदळाचं पीठ घातलं. हे सर्व घातल्यानंतर आता छान एकजीव करत आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. यानंतर गॅसवर कढईमध्ये तेल कडकडीत गरम झाल्यावर एक एक करत भजे सोडून घ्यायचे. नंतर गॅस मध्यम करायचा आणि छान या भज्यांना लालसर रंग येईपर्यंत एकदम कुरकुरीत तळून घ्यायचे. बघा मस्त असा भज्यांना कलर आलाय, काढून घ्यायचे. ही अशी कुरकुरीत भजी तुम्ही एकदा बनवून खाल्ली ना तर नेहमी अशीच बनवाल. रेसिपी नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.